तिथं त्या पडक्या घरासमोर हे दोघं बेशुद्ध पडले होते ना. मी भरपूर लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलो, पण माझं कोणी ऐकलं नाही. शेवटी जे घडायचं तेच घडलं ना. काय अरे काय होते काय माहित नाही. जेव्हापासून गावात आलो असंच व्हायला. मग यावर काही उपाय नाही का? हो आहे. येळवस अमावस्याच्या दिवशी पडक्या घराच्या समोर पूजा हवन करावंच लागल. हे धागा येळवस अमावस्याचं हवन उजवणा सोडायचं नाही. बरं महाराज. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. सावकाराच्या पक्क्या घराजवळ येशील का? पण एकच या. बरं, आता जाऊ मी.